नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपन्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेटसुद्धा फिक्स केली आहे. आणि मित्रांनो, एक्स डेट ही एक अशी डेट असते ज्याच्या पहिले ज्यांनी पण कंपनीचे शेअर खरेदी केले त्यांनाच या डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरचा बेनिफिट मिळतो. तर चला कोणत्या आहे या 10 कंपन्या. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.48%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.96%, डी आय एसची होल्डिंग आहे 18.58% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.86%. आणि मित्रांनो, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹5.50 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 7 जुलै 2025. चला आता बोलूया जे के सिमेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.68%, एफ आय एसची होल्डिंग आहे 16.14%, डी आय एसची होल्डिंग आहे 24.50% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.68%. आणि मित्रांनो, जे के सिमेंट्स लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹15 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 8 जुलै 2025. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 44.84%, एफ आय एसची होल्डिंग आहे 25.78%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.52% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.16%. आणि मित्रांनो, JSW स्टील लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹2.80 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 8 जुलै 2025. चला आता बोलूया मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 46.92%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.93% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 51.14%. आणि मित्रांनो, मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:1च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, मेघना इन्फ्राकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 8 जुलै 2025. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.82%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.10% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.92%. आणि मित्रांनो, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹10 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 8 जुलै 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टायटन कंपनी लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च
2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.82%, DISची होल्डिंग आहे 12.01% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.01%. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 11 रुपयाचा आणि याला देण्यासाठी टायटन कंपनी लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 8 जुलै 2025. चला तर बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 26.64%, FISची होल्डिंग आहे 25.75%, DISची होल्डिंग आहे 25.63% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 21.69%. आणि मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडनी फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 8 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 10 जुलै 2025. चला तर बोलूया डायनॅमिक केबल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 68.18%, FISची होल्डिंग आहे 1.08%, DISची होल्डिंग आहे 2.17% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 28.58%. आणि मित्रांनो, डायनॅमिक केबल्स लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:1च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, डायनॅमिक केबल्स लिमिटेड या कंपनीने 1:1च्या रेशोच्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 11 जुलै 2025. आता बोलूया रोटो पंप्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.62%, FISची होल्डिंग आहे 0.14%, DISची होल्डिंग आहे 1% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 32.24%. आणि मित्रांनो, रोटो पंप्स लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 2:1च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरवर 2 शेअर ॲज अ बोनस मिळेल, म्हणजे एका शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, त्याचसोबत रोटो पंप्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे 80 पैसेचा. आणि मित्रांनो, रोटो पंप्स लिमिटेड या कंपनीने बोनस शेअर आणि फायनल डिव्हिडंड या दोघांना पण देण्यासाठी एकच सिमिलर रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 11 जुलै 2025. चला तर बोलूया श्रीराम फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 25.39%, FISची होल्डिंग आहे 53.58%, DISची होल्डिंग आहे 15.34% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.68%. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेट फिक्स केली आहे 11 जुलै 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपन्याने डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा आपल्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्झिट डेटसुद्धा फिक्स केली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत टाटा, बाय बाय.